हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. देह वासना. या देह वासनेमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. पहिले आत्मता भ्रांती. चार्वाकासारखी विद्वान मंडळी देहालाच मी समजतात, कारण त्यांच्या दृष्टीनं नाही कशित नाम ईश्वरो नियंता. ईश्वर नावाचा नियंताच नाही. म्हणून माणसानं ऋणम कृत्वा घृतम पिबेत. भले कर्ज काढावं पण सण साजरे करावेत. मेल्यानंतर त्याला जाळलं तर परत कसला जन्म. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. चार्वाकाचा सिद्धांत आहे. त्याचं भाषांतर नागबाबांनी केलंय. देहात्मवाद्यांचा योग यथेच भोगावे भोग. कैसा नरक कैसा स्वर्ग. मेल्या मग कोण जन्मे. ही त्यांची भूमिका. पण चार्वाकाचे विचार आपल्या डोक्याच्या पलीकडचे. चार्वाक म्हणतो समजा पित्राच्या वेळेला म्हणजे श्राद्धाच्या वेळेला घराच्या कौलावर आपण नैवेद्य ठेवतो. तो कौलावर ठेवलेला नैवेद्य स्वर्गात असणाऱ्या आपल्या पितरांना पोचतो. हे जर खरं असेल तर आपला मुलगा औरंगाबादला कामाला आहे, त्याला घरातल्या घरात ताट दाखवा म्हणजे तिथं खानावळीत जायचा प्रश्न येणार नाही. काय विचारणार. इथलं जर औरंगाबादला पोचत नाही तर कौलावरचं स्वर्गात कशावरून पोचतं असं विचारणारा चार्वा. आणि म्हणून तो देवच मानत नाही मुळात. म्हणून त्याच्या दृष्टीनं देहखंडा नाम आत्मा. आणि संत सांगतात बाबा देहाला मी म्हणणं, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी. आणि म्हणून ती वासना पूर्ण होत नाही. दुसरे गुणाधान भ्रांती. आपलं शरीर मुळात अपवित्र आहे. नाही अपवित्र शरीरा आयसे. ते कारण स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह अपवित्र आहे. भागवतामध्ये पुतनेचं वर्णन आलंय. पुतना, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही अपवित्र आहे तिला म्हटलं जातं पुतना. तसं हे शरीर अपवित्र आहे. अर्थात याला पवित्र करण्याची 2 साधनं आहेत. एक आहे तुळशीची माळ आणि दुसरा आहे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. मग पुतना अपवित्र का होती तर पहिलं कारण तिच्या गळ्यात तुळशीची माळ नव्हती. जर असती तर पुतना पवित्र झाली असती. आणि दुसरं कारण पुतनेला हरिपाठ पाठ नव्हता. असता तर ती पवित्र झाली असती. म्हणून पुतना पाहण्याकरता गोकुळात जायची गरज नाही. पुतनेचं इतकं वर्णन आहे महाराज भागवतामध्ये जबरदस्त. कारण ती मुळात बकासुराची बहीण म्हणून तिला अहोस्त बकीयम स्तन कालकुटम म्हणून भागवतकारांनी वर्णन केले. गोकुळात येताना तिनं 5 प्रकारचा शृंगार केला. इंद्रिया ध्यास, अंतकरणा ध्यास, देवी स्मृती ध्यास, 5 प्रकारचा. नुसतं केस वळवायला तिनं ब्युटी पार्लर मध्ये 7,000 रुपये घालवले होते पुतनेनं. फार सुंदर वर्णने भागवतामध्ये. अशी गोरी पान स्वरूप सुंदरा देवांग. सुंदर असं रूप गोरी पान होऊन गोकुळात आली आणि तेही रूपाला पाहून भाळले. पण त्यांना एक गोष्ट कळली नाही की काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जोरात चावते. फार वर्णन सुंदर आहे पुतळेचं. अहो शूर्पणखा सांगायला महाराज 8 दिवस जातील. शूर्पणखा आहे किती पात्र रामायणात. ती आली म्हणजे लक्ष्मण तिचं नाक कापून परत पाठवून देतो. काय 1-2 मिनिटाचं काम आहे तिचं. पण सांगायचं जर ठरलं ना समीक्षण म्हणून 8 दिवस लागतील. आजही विचारलं पहा कोणत्याही मुलीचं वर्णन करताना ती कोणाची मुलगी किंवा कोणाची पत्नी 2च नाते आली. शूर्पणखेचं वर्णन या दोन्ही नात्यात बसत नाही मला.
कुणाची मुलगी विचारली तर लवकर सांगता येणार नाही, कुणाची पत्नी विचारलं तर तिच्या नवऱ्याचं नाव सांगता येणार नाही. पण रावणाची बहीण म्हणून ती जगाला प्रसिद्ध आहे. तिच्या नवऱ्याला मारल्यानंतर म्हणजे कालकीय मारले तेव्हा त्याला मारलं, विद्युत जीवला, तेव्हा ती विधवा झाली. मग विधवेनं एक तर नवऱ्याच्या घरी म्हणजे सासरी राहावं, नाही तर आपल्या भावाच्या घरी राहावं लंकेत, पण दोन्ही ठिकाणी न राहता ती दंडकारण्यात राहते. विशेष आहे तिचं महाराज. हे आम्ही समीक्षण पद्धती वापरतो. हा भाग आहे. कथा सांगणं सोपं आहे, समीक्षण सांगणं अवघड काम आहे. म्हणून मुद्दा सांगतो, तो शरीर अपवित्र आहे, याला पवित्र करायचा शुचित्व शिक्षी गंगा होय आणि पाप ताप ही जाय. मी गंगेमध्ये स्नान करील आणि हे शरीर पवित्र करेल. गंगेनं शरीर पवित्र म्हणजे स्नानानं शरीर पवित्र बनलं जातं. साबण वापरले तर स्वच्छ होईल पण पवित्र नाही. नीट लक्षात घ्या. तुळशीचं पाणी शरीरावरून गेलं तर शरीर पवित्र बनलं जातं. हा नियम आहे त्याचा. एका ठिकाणी मला असं हार घालण्याकरता एक ग्रस्त आला भावात, म्हणजे जेव्हा विठोबरात नाही सुरू झालं त्यावेळेला मी सहज लक्ष गेलं, याच्या गळ्यात काही माळ दिसत नाही, पण गावात मोठा माणूस म्हणून त्याला पाठवलं. मी हार घालताना पाहिलं, दिसत नाही माळ. मी म्हणले, हे पा शेठजी, आमच्याकडे नियम आहे, सौभाग्यवतीनं सौभाग्यवतीला माळ म्हणजे हार कुंकू लावावं, विधवेनं नाही. आपलं बोलणं असतं चढ येतो. काही का असे नाही, कोणत्याही कारणाने त्यानं माळ घातली नाही, त्याच्यात आपल्याला समाधान नाही. त्याच्याकरता तो प्रयत्न, टोपल्या टाकायचं नाही काम करायचं. मला टोपल्या टाकायचं काम नाही करायचं. आमच्याकडं मे महिन्यात एक शेळी आली आणि मग तिला बकरू झालं, ते लहान, ती शेळीच्या भोवती असं फिरायचं आणि वर मान करून आईला सांगायचं, आई आता हा मे महिना आहे, जून महिन्यामध्ये पाऊस पडेल, सगळीकडे गवत वाढेल, मी इतकं गवत खाईल ना दिवाळीपर्यंत तुझ्या इतका मोठा होईल. शेळी हसायची. मोठी माणसं जास्त वादात नाही पडत. मोठी माणसं जास्त वादात नाही पडत, ती फक्त हसायची. 2-3 वेळा याचं झालं. कार्तिकेपर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत तुझ्या इतका मोठा होईल. शेवटी तिला रावलं नाही ते म्हणजे बाळ, दिवाळीपर्यंत माझ्या इतका मोठा होशील यात वाद नाही, पण आषाढात जागला तर आषाढात जागला तर दिवाळीपर्यंत, तसं पुढच्या वर्षी माळ घालशील यात वाद नाही. माणसं फार हुशार हो. कीर्तनकाराने सांगितलं ना माळ घाला, तो पाया पडून सांगतो, तुम्ही इतकं चांगलं सांगितलं, पुढच्या वर्षी तुमच्याच हातून ते पुढचं वर्ष उगवतच नाही. हे पुढचं वर्ष उगवतच नाही. माणसा स्वभाव देवासमोर आला, देवासमोर हात जोडील, तुझं बी नको ना देवा, तुझ्याशिवाय मी कुणाला शरण जाऊ, तू म्हणजे माझं सर्वस्व आहे. एक क्षणभर जरी तुझं दर्शन झालं नाही तरी मला युगासारखं वाटतं. असं देवासमोर हात जोडून जी वाक्य बोलतो तीच वाक्य तो घरी आल्यानंतर म्हणतो, तुझं बी नको ना, तुझ्याशिवाय मी कुणाला शरण जाऊ, तू म्हणजे माझं सर्वस्व आहे. एक क्षणभर जरी तुझं दर्शन झालं नाही, कळतंय ना. स्नान केल्यानंतर शरीर पवित्र करील, कारण गंगा पवित्र आहे. तुझ्या चरणीची गंगा सकळ पातके ने भंगा. पर पद्मपुराणकार सांगतायत, गंगा गंगेती योग ब्रुयात योजना नाम शतैरपी. 100 योजन अंतरावरून तुम्ही नुसतं गंगा गंगा म्हणा.
सकळ पापे जाती भंगा. कारण पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, गीता गीता म्हणता पापा होय नाश, तसं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा असं आहे. म्हणून मुच्यते सर्व पापे ठेव पद्मपुराणकारांचं मत आहे. आणि म्हणून मी गंगेमध्ये स्नान करील, देहाला पवित्र करेल. माऊली म्हणतात नाही शक्य होत रे, कारण याचं एकच कारण आहे, चित्त नाही नामी तर ते व्यर्थ. तीर्थे भ्रमी, म्हणून ती सुद्धा वासना पूर्ण होत नाही. आणि तिसरे दोषापनयन, म्हणजे सकाळी देवपूजेला बसल्यानंतर हातावर जे पाचमना करता पाणी घ्यायचंय, उडदाचा कण भिजेल इतकंच पाणी त्याचं अवचमन. जर जास्त पाणी घेतलं तर माणसाला मदिरा प्राशन केल्याचं पाप लागतं. आणि म्हणून हे देह वासना, शास्त्र वासना आणि तिसरे देह वासना, या 3 वासना. भागवतामध्ये 3 वासना आहेत. पहिली आहे मिश्र वासना, दुसरी आहे सद वासना आणि तिसरी आहे असद वासना. मिश्र वासना आपली, आपण देव मानतो न मानतो हा भाग वेगळा. परीक्षा आल्यावरच देवाला उद्बत्ती. पाऊस नाहीच पडला तर महादेव कोंडायचा. मिश्र वासना आपली मिश्र वासना असं. पहा, प्रस्थानच्या दिवशी चोर सुद्धा माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून म्हणतो, माऊली ज्यांनी या सोहळ्यात प्रमाणापेक्षा जास्त आणले असतील ते माझ्याकडे ट्रान्सफर होऊ द्या. मिश्र वासना. प्रल्हादाची सद्वासना, एवढा त्रास दिला हिरण्यकश्यपून पण तरी नामस्मरण सोडलं नाही. प्रल्हादाशी पिता आणि हिरण्यकश्यपूची असद वासना असं आहे. कारण तो स्वतःही देवाचं नाव घेत नव्हता, कुणाला घेऊ देत नव्हता. नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. ठाण्याला चंदळी कोळीवाड्यामध्ये माझं भागवत होतं. कथेला सुरुवात करायची तेवढ्या त्या बिल्डिंग मधून एक बाई आली, कार्यकर्त्यांना उडून म्हणायला लागली, अरे केवढ्यानं स्पीकर लावलाय हा, माझी पोरगी 12वीला आहे ना, कशी काय अभ्यास करणार ती. कार्यकर्ते हुशार होते म्हणजे बाई सप्त्याचं 4थं वर्ष आहे आणि दरवर्षी पहिल्या दिवशी तुम्ही आम्हाला हेच आतापर्यंत सांगत आलात, माझी मुलगी 12वीला आहे. 4 वर्षात ती जर पुढे ढकललीच नाही. हिरण्यकश्यपू पाहिजे तेवढेच माना. प्रल्हादानं सगळे मित्र जमा केले, त्यांना सांगितलं भजन करा. मग हातानं टाळी, मुखानं नामस्मरण. टाळी वाजवणं म्हणजे नादब्रह्म, नामस्मरण करणं म्हणजे नामब्रह्म. दोन्ही एकत्र आलं की परब्रह्म प्रगट होतं. पुढं भजन करायला लागली. भजन नारायण नारायण म्हणून सगळे नाचायला लागले. तेवढ्या शंडामर्क आले. त्यांनी पाहिलं प्रल्हाद नाचतोय. राजाला जर कळलं तर राजा त्याला काही करणार नाही, पण मला नोकरीवरून कमी करेल. म्हणून प्रल्हादाला थांबवण्याकरता त्याच्या हाताला धरलं, पण प्रल्हादाचा करंट शंडामार्कांमध्ये उतरला आणि आसुरी विद्या शिकवणारे शंडामार्क सुद्धा भजन करीत नाचायला लागले. तेवढ्यात हिरण्यकश्यपूने नोकर पाठवले, जा माझ्या प्रल्हादाचं काय शिक्षण चाललंय पाहून या. त्यांनी येऊन पाहिलं, गुरुजी नाचतायत, भजन करतायत, राजा नक्की नोकरीहून यांना कमी करील. मग गुरुजींना थांबवण्याकरता त्यांच्या हाताला धरलं. त्यांचा करंट नोकरांमध्ये उतरला. नोकर भजन करीत नाचायला लागला. तो आवाज गावकऱ्यांनी भजनाचा ऐकला आणि धक्काच बसला. गावात सप्ताह कसं काय सुरू झाला. एक गावकरी आला, व्होल्टेज वाढलं, अख्खं गाव भजन करीत नाचायला लागलं. राजवाड्यात राजानं ते ऐकलं, रागानं लाल झाला. माझ्या राज्यात आणि देवाचं नामस्मरण आला. तिथं सगळ्यांना बाजूला सारलं. शंडामार्कांच्या हाताला धरलं, खेचून बाहेर आणलं. करंट तुटला तसं शंडामार्क शुद्धीवर आले. महाराज माझा काही दोष नाही. पहिलं प्रल्हाद नाचत होता, त्याला थांबवण्याकरता त्याच्या हाताला धरलं, त्याचा करंट माझ्यात उतरला. माझा करंट नोकरात, त्यांचा करंट गावकऱ्यांमध्ये. हिरण्यकश्यपू म्हणला, बंद करा तुमचं पुराण. अरे तुमच्या सगळ्यांमध्ये करंट उतरला, मी सुद्धा तुमच्या हाताला धरूनच खेचून बाहेर आणलं ना, माझ्यात का करंट उतरला ना? तुमच्यात करंट उतरला ना, माझ्यात का नाही? शंडामार्क गुरुजी होते, एका वाक्यात उत्तर दिलं, महाराज तुम्ही गेलेले बल्ब पहा. कोणत्याही होल्डरला लावलं तरी तुमच्यात कधीच करंट उतरायचा नाही. हिरण्यकश्यपूची असद वासना. आता भाग असा, काही वासना कधी जात नाही. उदाहरणार्थ अनेक वेळा तुम्ही ऐकलं, एका म्हाताऱ्याचा अंतकाळ जवळ आला.
आणि तो मोठमोठ्यानं त्यानं पाहिलं आजूबाजूला ओरडायला लागला, वाके वाके. पोरांना असं वाटलं बाबाला वासुदेव केशव म्हणायचे, म्हणून हेम गर्भाची मात्र आणली, अशी उगळली, बापाला चाटायला दिली. आता वाचा आली म्हणजे बाबा आता म्हणा वासुदेव केशव. म्हातारं ओढलं, कसला वाशान कसला केशव घेऊन बसला, अरे माझ्या डोळ्यासमोर वासरू किरसुनी खाते. ते काही वासना कधी जात नाही, काही वासना तेवढ्या पुरत्या जातात, परत आल्याशिवाय राहत नाही. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.